नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत पाटोळे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आज एक वेगळा विषय आपल्या समोर घेऊन येतोय। मी आता जिथे आहे ते आहे राशिवडे गाव। राशिवडे गाव राधानगरी तालुक्यातलं म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येते ते बिरोबाची मोठी जत्रा। सलग 3 ते 5 दिवस चालणारी बिरोबाची जत्रा आणि हे माझ्या मागे असलेलं बिरोबाचं देवालय हे प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर मित्रांनो, माझं हे मामाचं गाव असल्यापासून बालपण माझं इथं गेलंय आणि मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय इथं चालतो। दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। इथं शर्यत शौकीन मोठे आहेत, इथं श्वानप्रेमी आहेत, इथं प्राणीप्रेमी आहेत। अगदी सांगायचं झालं तर तुम्हाला शर्यतीला जे बैल पळवले जातात त्यांना गादीवरही इथं बसवलं जातं, त्यांना घरातला सदस्य असल्यासारखी वागणूक दिली जाते आणि तसंच हे श्वानांच्या बाबतीतही आहे। एकूणच सांगायचं झालं तर राशिवडेकरांचं प्राणीप्रेम, प्राण्यांवर अवलंबून असणारी यांची जीवन पद्धती ही खूप मोठी आहे। इथं फक्त प्राण्यांचा वापर दुग्ध व्यवसायासाठी किंवा व्यवसायासाठी न केलं जाता खरंच त्याच्या जीवाबद्दल काळजी घेतली जाते, त्याचं संगोपन केलं जातं आणि राशिवडेकरांचं हे प्राणीप्रेम आज वेगळ्या घटनेतून दिसून आलंय। ते म्हणजे एक 15-20 दिवसापूर्वी इथं असलेले प्रदीप असतील, इथं उभे असलेले प्रदीप पाटील असतील, शिवाय प्रीतम असतील, मोहन लांडगे असतील आणि नितीश लाड असतील, अजून आपल्याला कोण होतं शेळके आणि विशाल असतील, नावं राहून गेली असतील पण ही सगळीच मंडळी सुनील दादा असतील आपले। 15 दिवसापूर्वी मित्रांनो असं झालं होतं की आपल्या गावात बरेच डॉग फिरत असतात, श्वान फिरत असतात, आजारी असतात, जखमा झालेले असतात, पण आपण माणसं आपल्या आपल्या व्यवसायात आपण बिझी असतो, कामात बिझी असतो। मग अशा लोकांकडे किंवा अशा प्राण्यांकडे लक्ष देणार कोण, एवढी गरज कोणाला आहे किंवा एवढा वेळ कोणाला आहे। पण इथं जे सगळे असलेले उपस्थित माझे मित्र आहेत, श्वानप्रेमी मंडळी आहेत, त्यांनी 15 दिवसापूर्वी मित्रांनो मला कॉल केला, असा एक डॉग आजारी आहे, श्वान आजारी आहे आणि त्याच्या कानाजवळ किडे झालेत, कंडिशन त्याची भयानक आहे, तर डॉक्टर काय करूया। तर मग म्हटलं आपण ट्रीटमेंट करून बघूया, रिझल्ट कसा येईल, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, तो जगेल किंवा त्याचा मृत्यू होईल माहित नाही, पण तुम्हाला दिसतंय तुम्ही कॉल केलात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण ते ट्रीटमेंटला सुरुवात करूया। पहिला दिवस होता, आम्ही त्याला शोधला, संध्याकाळची वेळ होती आणि कंडिशन बघितली तर मित्रांनो इतकी वाईट होती, पूर्ण डोक्यात किडे झालेले, एक कान पूर्ण खाल्लेला किड्यांनी आणि कवटी उघडी पडलेली। आता यातून तो कसा वाचेल आम्हाला माहित नव्हतं, पण चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आम्ही याच्यावर ट्रीटमेंट केली। मी फक्त निमित्त होतो, मी फक्त इंजेक्शन दिली, ट्रीटमेंट काय करायची सांगितली, मला मार्गदर्शन मिळालं ते कोल्हापुरातले सुप्रसिद्ध पशुवैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर अनिल पाटील सर यांचं। मी फक्त या सगळ्यांना सांगितलं मला रोज येणं शक्य नाही, मी इंजेक्शनचा डोस तेवढा करीन, पण बाकीची काळजी तुम्ही घ्यायची। तर ह्या सगळ्यांनी मित्रांनो आपले व्यवसाय सांभाळून, आपला कामधंदा सांभाळून त्याच्यावर रोज लक्ष ठेवलं। त्याचं जेवण कमी होतंय का, त्याची भूक मरते का, तो व्यवस्थित जेवतोय का, तो औषधांना रिस्पॉन्स कसा देतोय, हे सगळं बघण्याचं काम हे इथल्या मंडळींनी केलंय। माझं काम छोटं आहे, मी निमित्त आहे, पण या सगळ्यांचं हे काम मोठं आहे आणि सगळ्यांचं कौतुक आहे। तर या व्हिडिओद्वारे मी आवाहन करतो सगळ्यांना की शहरात आपल्याला पाळीव प्राण्यांवर उपचार करणाऱ्या बऱ्याच संस्था दिसतात, ज्यांचं काम खूप मोठं आहे। अशा संस्थेपासूनच प्रेरणा घेऊन हे काम आपलं सुरू आहे, पण ग्रामीण भागात मात्र असं दिसत नाही। आपल्या रोडवर, आपल्या गल्लीत जखमी प्राणी असतात, पण आपण लक्ष देत नाही। तर तिथल्या मित्रांनी, श्वानप्रेमी, प्राणीप्रेमी माणसांनी, तिथल्या पशुवैद्यकीय डॉक्टरनी असा उपक्रम राबवावा, जसं आमचं एक छोटं काम आम्ही केलंय तसं यातून खूप मोठं समाधान मिळेल। म्हणतात की ज्याला काहीतरी वाईट करायचं असेल तो फक्त ताकदीचा वापर करेल, प्रेमानं मात्र जग जिंकता येईल। तर असं एक छोटंसं काम करा, तुम्हाला खूप मोठं समाधान मिळेल, जीव वाचवल्याचं समाधान मिळेल। तर हा प्रवास नेमका कसा होता, त्याची जखम कितपत होती, कशी सुधारणा होत गेली आणि सगळ्या ह्या मित्रांचं काम किती मोठं होतं, तो आता इथे छान फिरतोय, व्यवस्थित जेवण जेवतोय आणि आता त्याला मृत्यूचा धोका नाहीये, त्याची जखम पूर्णपणे वाळली आहे। तर हे सगळं कसं केलं गेलं हेच या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही बघा, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि माझा व्हिडिओ, माझं हे छोटंसं काम, माझ्या राशिवडेकर मित्र परिवाराचं काम तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। मित्रांनो, हा राजा दुसऱ्या एका डॉग बरोबर भांडण केलं किंवा मारामारी केली आणि त्या नादात त्याला कानाला जखम झाली। कोणीही मालक पालक नसल्यामुळे कानाची ही जखम चिघळली आणि त्यात आळ्या झाल्या। आळ्या झालेला कान घेऊन राजा सैरभैर झाला होता।
सगळ्या गावभर फिरत होता, वाट दिसेल तिकडे. आणि अशाच त्याच्या अवस्थेमध्ये त्याला फिरताना राशिवडेकरांनी बघितलं आणि राशिवडेच्याच मित्रपरिवाराने मला राजाच्या कंडिशनची कल्पना दिली. मी आणि शिवशांती सोशल फाउंडेशन कौलवचे सदस्य सम्राट आणि सर्वेश हे दोघेही माझे मित्र या ट्रीटमेंटसाठी बरोबर होतेच. ट्रीटमेंटच्या सुरुवातीलाच राजाला भुलीचं इंजेक्शन द्यायचं ठरलं. जमलेली ही सगळी लोक आपल्याला बरं करायला तर आली नाहीत ना. कदाचित राजालाही समजलं होतं, म्हणून त्यानं कोणतेही ॲग्रेशन न दाखवता आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. जखमेची ती कंडिशन, त्याचं स्वरूप बघता आम्ही खूप उशीर तर केला नाही ना. राजाची ही परिस्थिती हाताबाहेर तर जात नाही ना. उगाचच ही मनात शंका येऊन गेली. जखमेतून 100च्या वर अळ्या काढण्यात आल्या. ही जखम साफ करणं, त्यातल्या अळ्या काढणं, त्याला मलम लावणं, ही सगळी जबाबदारी मी सम्राटकडे सोपवली होती. सर्वेशही मदतीला होताच. मात्र अशा जखमा साफ करणं आणि त्यावर उपचार करण्याचा माझ्याबरोबरचा सम्राटचा अनुभव दांडगा आहे. त्याच्यामुळे हे काम मी त्याच्याकडे सोपवलं होतं. पहिल्या दिवसाची तर ट्रीटमेंट आवरली, पण सुरुवातीचे 3 दिवस महत्त्वाचे होते. त्यात कळणार होतं की राजा ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स देतोय, त्याची बॉडी कशी रिस्पॉन्स देते, ती जखम बरी होते की नाही. मंदावलेली भूक, मेलेली भूक यातून राजा सावरून अन्न पाणी घेतो की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. पहिल्या दिवशी तर आम्ही ट्रीटमेंट केली होती, मात्र पुढची जबाबदारी राशिवडेकरांवर होती. आणि राशिवडेच्या नितीश लाड, प्रदीप पाटील, मोहन लांडगे या सगळ्यांनी ती योग्य त्या पद्धतीनं पार पडली, याचं कौतुक आहे. अधूनमधून मीही जात होतो. गेल्यानंतर जखमेचं ऑब्झर्वेशन करणे, ड्रेसिंग करणे, अँटीबायोटिक्स देणे ही जबाबदारी माझी होतीच. आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येतंय हे चित्र दिसत होतं. आता मोठं समाधान होतं की राजा यातून सावरतोय, बरा होतोय. आणि राजाच्या बॉडी लँग्वेजमध्येही ते चेंजेस दिसत होते. जखमेतून सावरलेला राजा आता ट्रीटमेंट करताना थोडीशी चलबिचल करत होता, कंटाळा करत होता, त्रासला होता. आम्ही त्याला पकडलेला आता आवडत नव्हतं. तो त्रासला असला तरी खऱ्या अर्थानं आम्ही मात्र सुखावलो होतो, कारण त्याच्या तब्येतीत एक सकारात्मक फरक जाणवत होता. जखम आता 90% तरी बरी झाली होती. अळ्यांनी अगदी डोक्याच्या कवटीपर्यंत पोखरलेली ही जखम आता भरून आली. राजा शेपूट हलवतोय. राजाच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसते. बाकीच्या नॉर्मल डॉग सारखंच राजाच्या आता ॲक्टिव्हिटीजही नॉर्मल झाल्यात. या जखमीमुळं राजानं आपला एक कान गमावला असला तरी त्याचा जीव वाचला, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे खूप मोठं समाधान आहे. कठीण परिस्थितीतून राजाचं हे बरं होणं मित्रांनो खरंच सहज सोपं नव्हतं. राजाची इम्युनिटी असेल स्ट्रॉंग, तो जेनेटिकली स्ट्रॉंग असेल, मान्य आहे, पण याहीपेक्षा मोठी राशिवडेकरांची भूतदया
ते सगळे होते म्हणूनच हे जमलं, हे सत्कार्य करता आलं. माझं हे छोटंसं काम, राशिवडेकरांची भूतदया, हे सगळं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.